मी विदर्भातला ट्रेडर या चॅनलमध्ये सगळ्याचे स्वागत आहे आणि व्हिडिओला करू लवकरच सुरुवात। पहिल्या व्हिडिओला छान प्रतिसाद मिळून राहिला, तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि चला करूया व्हिडिओ सुरू। मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न। मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न काय आहे ते सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया। हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे, ठीक आहे। तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता किंवा तुम्ही आपल्या नोटबुकवरती नोट करा आणि चार्टवरती जा आणि हा पॅटर्नचं बॅक टेस्टिंग करा। चार्टवरती बघा आणि आम्हाला आमच्या मेल आय डीवरती तुम्ही पाठवू शकता। तसं मी व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा मी लिंक आता चॅनलमध्ये ॲड करणार आहोत, तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा पाठवू शकता, ठीक आहे। हा पॅटर्न तीन कॅन्डल मिळून बनत असते आणि मार्केटच्या डाऊन ट्रेंडनंतर अपसाईड मुवमेंटचा सिग्नल देत असते, ठीक आहे। आता समोर बघूया स्ट्रक्चर ऑफ मॉर्निंग स्टार। पहिली कॅन्डल हे मोठी बॅरिश कॅन्डल राहते आणि ते कॅन्डल सेलिंग प्रेशर दाखवते। सेलिंग मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर याच्यासाठी दाखवते, मार्केटमध्ये सेलर जे आहेत त्यांना ट्रॅप करण्यासाठी, ठीक आहे। आणि दुसरी कॅन्डल हे एक डोजी कॅन्डल असते। ही कॅन्डल मार्केटमध्ये बायर्सची एंट्री झाल्याचे इंडिकेशनचं सिग्नल देत असते। हा महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे का व्हिडिओ आखरीपर्यंत बघा, कारण तर मी तुम्हाला आखरीला एक बोनस पॉईंट देणार आहो आणि त्याच्याने तुम्ही फॉल्स सिग्नलपासून वाचू शकाल। जे मार्केटमध्ये ट्रॅप करतात बायर्सला आणि सेलर्सला, त्या ट्रॅपमधून तुम्ही वाचू शकता। अगर तुम्हाला त्या मार्केटच्या ट्रॅपमधून वाचायचे असेल आणि प्रॉफिट कमवून मार्केटमधून निघायचं असेल तर हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहायला विसरू नका। तिसरी कॅन्डल हे एक मोठी बुलिश ग्रीन कॅन्डल असते। हे कॅन्डल मार्केटमध्ये बायर्सची एंट्री आणि ट्रेंड रिव्हर्सलचे संकेत देत असते, ठीक आहे। आता मी जे सांगितलं आहे ना ती तर लक्ष द्या आणि व्हिडिओला आखरीपर्यंत बघा। तुम्हाला आखरीला जो बोनस पॉईंट मी देणार आहे तो बोनस पॉईंट तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितले नसेल आणि तुम्ही त्या बोनस पॉईंटमुळे तुमचे स्टॉप लॉस हिट होणे हे बंद होईल आणि तुम्ही फॉल्स सिग्नलपासून वाचाल, ठीक आहे। तर मॉर्निंग स्टार कॅन्डलचा वापर सपोर्ट लेवलवर लक्ष द्या, म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट कुठे आहे तिथे एक हॉरिझॉन्टल लाईन किंवा एक सपोर्ट झोन मारून ठेवा आणि या पॅटर्न जास्त प्रमाणात सपोर्ट झोनमध्ये बनते। अगर प्राइस सपोर्टला तोडत नसेल तर हा पॅटर्न खूप जास्त स्ट्रॉंग असते। आणि एंट्री पॉईंट, आता एंट्री कुठं घ्यायची आणि कशी घ्यायची ते मी तुम्हाला समोर चार्टवरती सांगणारच आहो, तरी मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करणार। तिसरी कॅन्डल क्लोज झाल्यानंतर बाईंग करायची जेव्हा पॅटर्न कन्फर्म होईल तेव्हा, ठीक आहे। आणि स्टॉप लॉस हा दुसऱ्या कॅन्डलच्या खाली सेट करा। दुसऱ्या कॅन्डलच्या म्हणजे जे डोजी कॅन्डल बनणार, जिला आपण मॉर्निंग स्टार कॅन्डल म्हणतो, त्या कॅन्डलच्या खालतं तुमचा स्टॉप लॉस राहील। मेन पॉईंट आहे चौथा पॉईंट टार्गेट। आता आपण कसे घ्यायचे? पहिला टार्गेट तुम्ही रेजिस्टन्स लेवल ठेवू शकता, नाहीतर रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार 1:2 ठेवू शकता। आता 1:2 म्हणजे काय? तर 1:2 म्हणजे जसं तुम्ही 1000 रुपयाचा स्टॉप लॉस लावला समजा, ठीक आहे, तर 1:2 म्हणजे तुमचा जो प्रॉफिट राहील ते 2000 रुपयाचा राहील, ठीक आहे। आणि 1:3 म्हणजे 3000चा राहील, ठीक आहे। जर तुम्ही 3000चा प्रॉफिट करत असेल, समजा एखाद्या वेळेस आपला पॅटर्न जर गलत ठरला, तर तुमचा काय होईल? 1000 रुपयाचा लॉस होईल। अगर 1:3 घेत असेल तुम्ही तर 3000चा प्रॉफिट होईल। अगर प्रॉफिट होणार तर जास्त होणार आणि लॉस होणार तर तो कमी होणार, ठीक आहे। एवढं लक्षात आलं तर चला आपण समोर बघूया। आता आलो आपण बोनस पॉईंटकडे, ठीक आहे। हा बोनस पॉईंट काय आहे छान लक्षात घ्या, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही फॉल्स सिग्नलपासून वाचणार या बोनस पॉईंटमुळे, ठीक आहे। हा बोनस पॉईंट तुम्हाला कोणीही सांगितला नसेल आजपर्यंत, तो बोनस पॉईंट मी तुम्हाला सांगून राहिलो। तुम्ही फॉल्स सिग्नलपासून वाचाल आणि तुमचा स्टॉप लॉस होणार नाही आणि जर तुम्ही
या सिग्नलप्रमाणे आणि मी शिकवल्याप्रमाणे तुम्ही अगर मार्केटमध्ये एंट्री घेत असेल तर तुमचा लॉस कधीच होणार नाही. ठीक आहे, याच्याकडे लक्ष द्या. बोनस पॉईंट हे प्रो टिप्स आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम ॲनालिसिस जेव्हा तिसरी कॅन्डल तयार होते तेव्हा त्या कॅन्डलसोबत वॉल्यूमचा कन्फर्मेशन घ्यायचं. तिसऱ्या कॅन्डलचा वॉल्यूम दुसऱ्या कॅन्डलच्या वॉल्यूमपेक्षा जास्त असावा. याचे तुम्हाला फॉल्स सिग्नल ओळखता येईल. ठीक आहे, इथं दाखवतो मी तुम्हाला. 1 मिनिट, थोडं झूम करून दाखवणार. ठीक आहे, इथं बघा, हे रेड कॅन्डल पहिली कॅन्डल आहे. 1 मिनिट, हे जे रेड कॅन्डल आहे हे पहिली कॅन्डल आणि हे डोजी कॅन्डल आहे, हे मॉर्निंग स्टार कॅन्डल. आणि हे डोजी कॅन्डल जे आहे ते मॉर्निंग स्टार कॅन्डल ते दुसरी कॅन्डल आहे. आणि हे तिसरी कॅन्डल, ह्या तिसऱ्या कॅन्डलचा वॉल्यूम तुम्ही बघू शकता. ह्या तिसऱ्या कॅन्डलचा वॉल्यूम डोजीपेक्षा मोठा आहे, ह्या कॅन्डलच्या वॉल्यूमपेक्षा मोठा आहे. तर हे तुमचं कन्फर्मेशन आहे. तर तुम्हाला एंट्री इथं घ्यायची आहे आणि तुमचा स्टॉप लॉस जो आहे इथं राहील आणि मार्केटचा ट्रेंड जो कंटिन्यू राहील. आणि तुम्हाला तुमच्याप्रमाणे तुम्हाला जसा हे घ्यायचं आहे, टार्गेट घ्यायचं आहे, ते तुमच्याप्रमाणे तुम्ही टार्गेट घेऊ शकता. जो 1:1 म्हणा, 1:2 म्हणा, 1:2 म्हणा किंवा 1:3 असा तुम्ही घेऊ शकता, नाहीतर रेजिस्टन्स लेवलचा घेऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हो, आणि सगळ्यांना एक विनंती आहे की सगळ्यांनी जे व्हिडिओ बघून राहिले आहे ते सगळ्यांनी कमेंट्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आणि आपल्या गावाचं नावसुद्धा टाईप करत चला. कारण कोणी माझ्या गावाच्या बाजूचा किंवा माझ्या मोहल्ल्यातला किंवा माझ्या सिटीतला किंवा माझ्या जिल्ह्यातला किंवा माझ्या तालुक्यातला कोणीही असू शकतो. ठीक आहे, तर आपल्या जिल्ह्याचं नाव आणि आपल्या गावाचं नावसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहत चला. आणि हो, इकडे बघा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. जे तुमचे मित्र आहे, जे तुमचे फॅमिली मेंबर आहे, सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला, उद्याला आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया. चला, गुड नाईट.